यांनी सुरू केलेली आणखी एक योजना बंद केल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना बंद झाली आहे की काय असा सवाल आता उपस्थित होतोय। कारण नोव्हेंबर महिना उजाडला असला तरीही कुठेही ही योजना राबवली नाहीये। आनंदाचा शिधा योजनेनंतर आणखी एका योजनेवरती टाच बसल्याचं दिसून आलंय। याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एक गणवेश, पुस्तकाला वह्यांची पानं हे निर्णय सुद्धा मागे घेण्यात आलेले होते। राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करणं, त्यांचं आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना 5 डिसेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आलेली होती। 2 टप्प्यांमध्ये ही योजना राज्याच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचली। मात्र यंदा या योजनेला अद्याप सुरुवात झाली नसल्यानं चर्चांना आता उधाण आलंय। दरम्यान यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी काय टीका केली आहे पाहूयात। अंबादास दानवे यांनी ट्विट केलेलं आहे, सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारनं आपल्याच सहकार्यांच्या निर्णयावर फुल्या मारलेल्या आहेत। आमच्यातून गेलेले कटप्रमुख मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील। शिंदेंच्या या योजना बंद, आनंदाचा शिधा बंद, माझी सुंदर शाळा बंद, त्याबरोबरच रुपयात पीक विमा बंद, स्वच्छता मॉनिटर बंद, 5वी योजना एक राज्य एक गणवेशही बंद, लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप बंद, योजनादूत योजनाही बंद, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बंद। योजना बंद करणारे चालू सरकार आहे, निवडणुकांपुरत्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू। तर असं हे ट्विट अंबादास दानवे यांनी केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये म्हणजेच ठाण्यात आज ठाकरे बंधूंची ताकद दिसून येणार आहे। नियमित आहे ठाण्यातल्या विविध नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवरती ठाणे